मॉर्निंग, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी. ऑलिम्पिकमधील ब्रॉन्झ पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेचं त्याच्या गावी जंगी स्वागत करण्यात आलंय. स्वप्नील कुसाळेची हत्तीवरून मिरवणूक ग्रामस्थांनी काढली आणि गावकऱ्यांच्या प्रेमानं स्वप्नील भारावून गेला होता. छोट्याशा गावातून ऑलिम्पिकपर्यंत झेप घेणाऱ्या स्वप्नीलचं गावकऱ्यांनी कौतुक केलंय. पदक जिंकल्यास हत्तीवरून मिरवणूक काढू हा शब्द स्वप्नीलच्या गावकऱ्यांनी खरा करून दाखवलाय. थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, खरं तर स्वप्नील हा मायदेशी परतला, त्यानंतर आता तो त्याच्या गावी परतलेला आहे. कोल्हापूर वासियांनी त्याचं जंगी स्वागत केलंय, हत्तीवरून मिरवणूक काढली आहे. काय अपडेट? कांबळवाडी सारख्या छोट्याशा गावातून ऑलिम्पिक पर्यंत जात स्वप्नील कुसाळेनं मोठं पदक आहे ते देशासाठी मिळवून दिले. रौप्य पदकावरती निशाणा स्वप्नीलनं साधल्यानंतरच गावकऱ्यांनी हत्तीवरून स्वप्नीलची गावी परतल्यानंतर मिरवणूक काढू अशा पद्धतीचं आश्वासन आहे ते दिलं होतं आणि स्वप्नील गावी परततात हे आश्वासन आणि शब्द सुद्धा आहे ते गावकऱ्यांनी खरा करून दाखवलेले. त्याच्या हत्तीवरून आता मिरवणूक काढलेली. भोगाव ते या परिसरापासून त्याच्या गावापर्यंत कांबळवाडीपर्यंत ही मिरवणूक काढली आणि या मिरवणुकीतून या ठिकाणी स्वप्नीलचं जंगी स्वागत आहे ते गावकऱ्यांनी केलं. ही मिरवणूक पाहून स्वप्नील सुद्धा आहे ते भारावून गेला. खरं तर खेळाडूसाठी एक मोठी अभिमानाचे आणि कौतुकाचा हा क्षण म्हणावा लागेल, कारण पाठबळ आहे ते ऑडियन्सचं महत्वाचं असतं खेळाडूंना आणि गावकऱ्यांनी आहे तेच नेहमी स्वप्नीलच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न केला होता आणि स्वप्नीलनं आता पदक घेतल्यानंतर देशाचं नाव आहे ते मोठं केलेलं आहे, सोबतच गावाचं नाव मोठं केलेलं आहे आणि त्यामुळे गावकऱ्यांनी त्याची हत्तीवरून मिरवणूक काढत आहे तो हा शब्द खरा केल्याचं पाहायला मिळतं आणि या प्रेमानं आहे तो स्वप्नील सुद्धा भारावून गेल्याचं पाहायला मिळतंय. निश्चितच ज्ञानेश्वर, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. पुढची बातमी पाहूयात. भिवंडी क्राईम ब्रांचची टीम बदलापुरात दाखल झालेली आहे आणि क्राईम ब्रांचची टीम बदलापूर शाळेमध्ये दाखल झाली. शाळेतील सीसीटीव्हीची तपासणी या टीमकडून करण्यात आलेली आहे. शिक्षक आणि पदाधिकाऱ्यांची सध्या चौकशी सुरू असल्याचं कळतंय. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. बदलापूरमध्ये भिवंडी क्राईम ब्रांचची टीम सध्या दाखल झालेली आहे आणि शाळेतील सीसीटीव्हीची तपासणी या टीमकडून करण्यात आलेली आहे. तसंच शिक्षक आणि पदाधिकाऱ्यांची देखील चौकशी सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, आपण जर पाहिलं तर ही घडलेली आहे त्याची गंभीरतेने आता चौकशी केली जाते. यासाठी देखील स्थापन केली गेलेली आहे आणि पर्यायानं ठाणे पोलीस जे त्यांच्या देखील वेगवेगळ्या टीम ज्या आहेत त्यामुळे तपास करत आहेत. जी माहिती मिळते आणि आपण दृश्यामध्ये पाहिलं तर जी शाळा आहे त्या शाळेमध्ये भिवंडी क्राईम ब्रांचची टीम आलेली आहे आणि तिथं जे कॅमेरे लावले होते, जो आरोप केला जातो की सीसीटीव्हीचे फुटेज जे आहेत ते डिलीट केले गेलेले आहेत, सीसीटीव्हीचा डीव्हीआर जो आहे त्याच्याशी छेडखानी केली गेलेली आहे. त्या सर्व गोष्टी त्या पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत आणि त्याचं आता फॉरेन्सिक जी इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते केलं जाईल. त्यामधून जे फुटेज आहे ते रिकव्हर करून तो ठोस वापरला जाईल आणि या शाळेतले जे कर्मचारी आहेत त्याच पद्धतीने शिक्षक आहेत या सर्वांची तिथं चौकशी भिवंडी क्राईम ब्रांचच्या पोलिसांमार्फत केली जाते. यातूनच एक स्पष्ट होते की पोलिसांनी हे प्रकरण आता किती गंभीरतेने घेतलेलं आहे. एक एक पुरावा जे आहे या घटनेमध्ये ते महत्वाचा मानून त्या सर्व बाजूने तपास जो आहे ते पोलीस करत आहेत. बरं अजित, वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद. बदलापूरमधील मुलींवरील अत्याचार प्रकरणी आता हायकोर्टाकडून दखल घेण्यात आलेली आहे. आज हायकोर्टात तातडीची सुनावणी आहे. बदलापुरातील शाळेमध्ये मुलींवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आणि या प्रकरणाची मुंबई हायकोर्टाकडून दखल घेण्यात आली आहे. अत्याचार प्रकरणी सुमोटो याचिका दाखल करण्यात आली असून या प्रकरणी तातडीची सुनावणी होणार आहे. चिमुकलींवर अत्याचाराच्या घटनेची हायकोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटी मार्फत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणी आज सुनावणी होणार आहे. बदलापूरसह अकोल्यात मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर महाराष्ट्रात मुली आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला. यावरून अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी समजून राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्याचं गृह मंत्रालय महिलांच्या सुरक्षेसंदर्भात दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ज्या राज्यात लाडकी बहीण, ज्या राज्यात बेटी बचाव बेटी पढाओ हा नारा दिला जाते आणि त्या राज्यातच
जर महिलांवर मुलींवर अत्याचार होत असतील तर ती अशोभनीय बाब आहे. म्हणून गृहमंत्र्यांनी याची नैतिक जबाबदारी समजून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. बदलापूर येथे झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे आणि या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस विभाग ॲक्शन मोडवर आहे. जिल्ह्यातील सर्वच खासगी शासकीय शाळा आणि वसतिगृहाची पोलीस विभागाकडून तपासणी केली जाणार आहे. शाळेत वसतिगृहामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाची चरित्र पडताळणी करण्याचा निर्णय जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी घेतलाय आणि या संदर्भात जिल्हाधिकारी यांना त्यांनी पत्रव्यवहार देखील केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांना आता केंद्राची Z+ सुरक्षा मिळणार आहे. राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या सुरक्षेत वाढ केली जाणार आहे. शरद पवारांना आजपासून केंद्राची अतिरिक्त सुरक्षा देण्यात आलेली आहे आणि आजपासून CRPFचे 10 जवान शरद पवारांसोबत असणार आहेत. नुकताच शरद पवारांसोबत CRPFच्या अधिकाऱ्यांना सुरक्षेचा आढावा घेतला आणि त्यानंतर शरद पवारांना सुरक्षा प्रदान करण्याचं निश्चित करण्यात आलं. शरद पवारांना Z+ सुरक्षेच्या मुद्द्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे. शरद पवारांना देण्यात आलेल्या Z+ सुरक्षेच्या मुद्द्यावरून निलेश राणेंनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. मला कळत नाही त्यांना कुणापासून धोका आहे. दरम्यान बातमी वाचली आणि वाटलं की 50 वर्ष फक्त देशात आणि राज्यात कळ काढत बसलं तरी कुणालाही Z+ संरक्षण मिळतं की काय असा घणाघाती टोलाही निलेश राणेंनी लगावलाय. शरद पवार यांना Z+ सुरक्षेच्या मुद्द्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे आणि यावरून आता संजय राऊत यांनी निलेश राणेंवर निशाणा साधलाय. निलेश राणेंचा केंद्रावर विश्वास नाही असा आरोप राऊत यांनी केलाय. तर नारायण राणे यांचीही सुरक्षा काढून घ्या असं ते म्हटलेत. शरद पवारांना Z+ सुरक्षेवरून आता नितेश राणेंनी टीका केलेली आहे. त्यांनी म्हटलंय की फक्त कळ काढत बसलं तरी Z+ सुरक्षा मिळते. नेमकं चाललं काय? नेमकं त्याच्या बापाला पण केंद्राची सुरक्षा आहे ना, त्याचे जे पिताश्री आहेत ते काढून घ्या ना. त्यांनी कुठली कळ काढली? बरं काय, अशा लोकांना गृहमंत्री आवरू शकत नसतील शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांवर. याचा अर्थ असा आहे की केंद्र सरकारवर तुमचा विश्वास नाही, मोदींच्या सरकारवर, अमित शहांवर, गृहमंत्र्यांवर. तुम्ही तसं पत्र लिहा मग की तुम्हाला काही कळत नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्र जनाजनाही सुरक्षा दिली आहे केंद्राने, ती काढून घ्या. आणि राहिला प्रश्न पवार साहेबांचा, एखादा शेतकरी कष्टकरी युवा जर पवार साहेबांना भेटायला आला आणि सिक्युरिटी थांबवलं तर पूर्वी सुद्धा पवार साहेबांनी सिक्युरिटीला बाजूला केलंय, लोकांना जवळ केलंय. ही पवार साहेबांची ताकद आहे. त्यामुळे ह्या नवीन फडणवीस साहेबांना खुश करणारे जे छोटे नेते आहेत, उंचीली छोटे नेते, विचाराने छोटे नेते, यांना पवार साहेबांची उंची कधी कळणार नाही. त्यांना म्हणावं देवेंद्र फडणवीस साहेबांचे लोटांगण घाला त्यांच्यासमोर, तरी तुम्हाला या कार्यकाळात तुम्हाला पद मिळणार नाही. आणि महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता तुमच्या महायुतीला सत्तेत आणून देत नाही. त्यामुळे 5 वर्ष सुद्धा तुम्हाला पुढे वनवासच आहे. त्यामुळे तुम्ही जे विचार तुमचे घाण ठेवलेत त्याला लोकच तुम्हाला उत्तर देतील. एक मोठी बातमी, उद्धव ठाकरे यांची दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद पार पडणार आहे. शिवसेना भवनातून उद्धव ठाकरे हे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत आणि त्यामुळे आता उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. दुपारी 12 वाजता त्यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. शिवसेना भवनातून उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे नेमकं आज काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.